नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मराठीमध्ये साध्य आणि सिद्धता असे दोन शब्द आहेत. त्याचा अर्थ असा, साध्य म्हणजे तुम्ही जे काय करायला निघालात त्याचं उद्दिष्ट किंवा ध्येय, आणि सिद्धता म्हणजे ते साध्य गाठण्यासाठी जे काय तुम्ही प्रयत्न करता, कृती करता, ती सिद्धता असते. आणि या दोघांमध्ये जुळतं मिळतं पावित्र्य असलं पाहिजे, समानता असली पाहिजे. ते जर त्याच्यातच विरोधाभास असेल तर मग गडबड होत जाते आणि तुम्ही जे गाठायचंय ते उद्दिष्ट गाठू शकत नाही. उलट तुम्ही घरंगळत जाता, कोसळत जाता. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी आज असं मुद्द्याचं समजावतोय की सातत्याने आजकालच्या राजकारणामध्ये भाजपला सत्तेबाहेर ठेवणं हे वाक्य तुम्ही ऐकत असाल. तर ते वाक्य तसं नवीन नाहीये, खूप जुनं आहे. खूप जुनं आहे. अगदी सांगायचं नेमकं तर मला वाटतं जवळजवळ 30 वर्ष जुनं आहे. 30 वर्ष जुनं आहे. 1996 मध्ये ज्या वेळेला कष्टपूर्वक भारतीय जनता पक्ष हा लोकसभेतला सगळ्यात मोठा पक्ष बनला, सगळ्यात मोठा पक्ष बनला, पण भाजपला सत्तेबाहेर बसवणं, भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही म्हणून जी काय गोळाबेरीज सरकार सुरू झाली, ज्याला आघाडी, अलायन्स, गठबंधन अशी वेगवेगळी नावं देण्यात आली, त्यांच्यासमोर समान काहीही उद्दिष्ट नव्हतं, साध्य नव्हतं. म्हणजे मला जेवायचंय का नाही, मला कुठे जायचंय का नाही, त्याला जेवू देणार नाही, त्याला मी काहीतरी खाऊ देणार नाही, हे तुमचं उद्दिष्ट असू शकत नाही. तुम्हाला खायचंय की नाही, तुम्हाला जेवायचंय की नाही, तुम्हाला शाळेत जायचंय की नाही, हे तुमचं साध्य असू शकतं, तुमचं उद्दिष्ट असू शकतं. दुसऱ्या कोणाला तरी शाळेत जाऊ देणार नाही, दुसऱ्या कोणाला तरी खाऊ देणार नाही, हे तुमचं उद्दिष्ट कसं असू शकतं? आणि त्याला उपाशी ठेवलं किंवा त्याला शाळेत जाऊ दिलं नाही तर तुमचा काय लाभ नेमका होणार आहे? तर त्याचं उत्तर तुमच्याकडे नसतं. आणि म्हणून दुसऱ्याचा द्वेष करत, दुसऱ्याचा तिरस्कार करत ज्या वेळेला तुम्ही जगता तेव्हा तुम्ही अधिकारी खंगत जाता, तुमचं कुपोषण होतं. आणि तो समोरचा माणूस ज्याचा तुम्ही तिरस्कार करताय तो प्रयत्नपूर्वक आपलं उद्दिष्ट ठरवून त्या वाटेने पुढे पुढे सरकत असेल तर तो त्याचं जे साध्य आहे, त्याचं जे उद्दिष्ट आहे तिथपर्यंत पोहोचत असतो. 1996 साली लोकसभेमधला सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली आणि विरोधी पक्षांनी सगळी गोळाबेरीज केली. इकडचे तिकडचे प्रादेशिक, राष्ट्रीय, डावे, उजवे सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी वाजपेयींना 13 दिवसामध्ये पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं. कारण लोकसभेतलं बेरीज संख्याबळ भाजपकडे नव्हतं, वाजपेयींकडे नव्हतं. त्यामुळे 13व्या दिवशी जेव्हा विश्वास प्रस्ताव लोकसभेत मांडला गेला होता तेव्हा झालेल्या चर्चेला उत्तर देताना आपण बहुमत सिद्ध करू शकलो नाही, आपल्याकडे बहुमत नाही हे सांगून वाजपेयींनी आपल्या भाषणाचा शेवट केला होता की मी आता असाच उठून राष्ट्रपती भवनाकडे चाललोय राजीनामा द्यायला. 96 पासून आपण 2026 पर्यंत आलो आणि 30 वर्षात काय झालंय बघा. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायची जी भूमिका किंवा जो कार्यक्रम किंवा जे उद्दिष्ट विरोधी पक्षाने घेतलं त्यामध्ये ते अधूनमधून सफल होत राहिले. 96 नंतर, 98 नंतर, 99 नंतर, 2004 अशा निवडणुका होत गेल्या आणि त्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद कधीतरी कमी होत गेली, कधीतरी वाढत गेली. वाजपेयी 5-6 वर्ष
पंतप्रधान झाले, पण भाजप 1996 पासून आजपर्यंत कधीही 100च्या खाली लोकसभेतली आपली सदस्य संख्या घेऊन आला नाही. 196 काय ते 96 मध्ये 152 का 56 किंवा 162 अशा काहीतरी लोकसभेतल्या वाजपेयींच्या पाठीशी उभ्या असलेल्या भाजपच्या खासदारांची संख्या होती. ती पुढे 82 पर्यंत गेली, 182, 98, 99 आणि 2004 मध्ये ती 140 पर्यंत खाली आली. 2009 मध्ये 112 पर्यंत खाली आली. पण 44 किंवा 52 ही जी काँग्रेसची 14 आणि 19 मधली संख्या आहे, तितका खाली भाजप कधीही आला नाही. 100चा आकडा 3 आकडी संख्येच्या खाली भाजप कधीही आला नाही. आणि सगळा खेळ कुठे चालला होता बघा तुम्ही. लिबरलिझम, सेक्युलरिझम किंवा हिंदुत्वाच्या विरुद्ध म्हणून उद्दिष्ट काय होतं? भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं. आणि आता गेल्या 12 वर्षात तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं अशक्य होऊन गेले. केंद्रातली सत्ता सोडा, एक एक करत अनेक राज्य भाजप पादाक्रांत करत गेलेले. वाजपेयी, अडवाणी यासारखे दिग्गज आणि लोकप्रिय नेते बाजूला पडून 2002 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेला नरेंद्र मोदी यासारखा एक नवा चेहरा हा आज देशाचा जगभरचा लोकप्रिय चेहरा आहे. देशाचा पण आहे, भाजपचा पण आहे. मग असा प्रश्न पडतो की 30 वर्ष अशी भाजपला सत्तेच्या बाहेर बसवायचं म्हणून सुरू झालेली जी रणनीती आहे ती सगळ्याच्या सगळ्या विरोधी पक्षांना कुठे घेऊन आली आहे बघा. एक तर भाजपला शरण जायचं, नरेंद्र मोदींना शरण जायचं, नरेंद्र मोदींच्या वळचणीला जाऊन बसायचं किंवा स्वतःला बर्बाद करून घ्यायचं. या सगळ्या रणनीतीचं सूत्र तुम्हाला कुठे सापडतं? सत्तेपासून भाजपला दूर ठेवायचं. आपण सत्तेवर यायचं अशी कुठे भूमिका नाही. त्यावेळेला मला आठवतं अवघ्या 46 खासदारांचे नेते जनता दलाचे HD देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले आणि 146 वगैरे खासदार असलेला भाजप आणि वाजपेयी हे विरोधी पक्षात बसले होते. अगदी काल परवा तुम्ही बघा, 7 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये त्याचीच पुनरावृत्ती झाली. 2019च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष झालेला भारतीय जनता पक्ष 105 आमदार होते, त्याला विरोधी पक्षात बसवला. विरोधी नेता करून फडणवीसांना बसवण्यात सगळ्यांना पुरुषार्थ वाटला. त्याचं सूत्र काय होतं मित्रांनो? महायुती म्हणून भाजप सोबत जागा वाटप करून निवडणुका लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यासाठी जी शरद पवारांची ऑफर मान्य केली, ती शरद पवारांची ऑफर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायची नव्हती. ती ऑफर साधी सरळ होती, भाजपला सत्तेबाहेर बसवायचं, भाजपला विरोधी पक्षात बसवायचं. आज 7 वर्षानंतर आपण काय बघतोय? 105 आमदार असलेला भारतीय जनता पक्ष 2019चा आज 133 आमदारांपर्यंत जाऊन पोहोचलाय. आणि फडणवीस किंवा भाजपला सत्तेच्या बाहेर बसवायला निघालेले राष्ट्रवादी काँग्रेस 54 आमदार आणि उद्धव ठाकरे 56 आमदार शिवसेना, या 2 पक्षांची अवस्था काय आहे? ज्या वेळेला शिवसेना फुटली किंवा आज जी काय उभाठा शिवसेना म्हणून उद्धव ठाकरेंच्या पदरी पक्षाची अवस्था आहे आणि शरद पवारांच्या पक्षाची अवस्था आहे, ती बघताना एक गोष्ट विसरू नका की त्यांची घसरगुंडी इथपर्यंत का झाली, त्याच्या मागचं सूत्र काय आहे? भाजपला सत्तेच्या बाहेर बसवणं. बरोबर आहे ना?
मुद्दा काय? भाजपला सत्तेच्या बाहेर बसवायचं. बसवा, हरकत नाही, पण तुम्ही सत्तेत या आणि इतकी भरभक्कम आपली ताकद बनवा की भाजपला जनतेकडून विरोधी पक्षात बसवलं जाईल. लक्षात ठेवा, लोकशाहीमध्ये सत्तेत जनता बसवते आणि सत्तेतून तुम्हाला पाय उतार व्हायला भाग पडतं, ती सुद्धा जनता असते. कुठलाही पक्ष, कुठलाही नेता दुसऱ्या कुठल्या पक्षाला सत्तेच्या बाहेर ठेवू शकत नाही किंवा सत्तेवर आणू शकत नाही. साधी सरळ गोष्ट आहे. त्यामुळे आपण सत्तेत येणं आणि आपली सत्ता टिकवणं हे साध्य किंवा उद्दिष्ट असलं पाहिजे. ममता दिदीची गोष्ट घ्या, 15 वर्ष स्वबळावर प्रचंड बहुमताने त्या बंगालच्या मुख्यमंत्री होत्या. आज त्यांना सत्तेच्या बाहेर केले ते भारतीय जनता पक्षाने केलेलं नाही. भारतीय जनता पक्षाला 2/3 बहुमत मिळालंय बंगालच्या विधानसभेमध्ये, पण ते बहुमत भाजपने मिळवलेलं नाही, ते जनतेने दिलेलं बहुमत आहे. तेव्हा लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणत्याही पक्षाला, कुठच्याही नेत्याला सत्तेबाहेर बसवणं हे दुसऱ्या कुठल्याही पक्षाचं उद्दिष्ट असू शकत नाही, साध्य असू शकत नाही. आणि असं साध्य ठेवून तुम्ही जेव्हा सिद्धतेकडे वळता, कृतीकडे वळता, तेव्हा मग एक गोष्ट तरी करायला पाहिजे की आपलं नुकसान काय होतं सोडा. आपलं नुकसान काही झालं तरी चालेल, पण त्याला साला धडा शिकवायचा, ही भूमिका असली पाहिजे. शिवसेनेला गटबंधनामध्ये 5 जागा मिळाल्या तरी चालतील, पण भाजप सत्तेत येता कामा नये, एवढी कमिटमेंट उद्धव ठाकरेंची आहे का? 2019 मध्ये लोकसभा असो किंवा विधानसभा असो, या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या 3 पक्षांमध्ये जे जागा वाटप चालू होतं, त्यावरून जी सुंदोपसुंदी माजली होती, त्यामध्ये भाजपला सत्तेबाहेर ठेवणं हे उद्दिष्ट अजिबात नव्हतं. महाविकास आघाडी म्हणून जे 2-3 मित्र पक्ष एकत्र आलेत, त्या दुसऱ्या पक्षाच्या ताकदीचा मला फायदा मिळाला पाहिजे आणि तो मिळवण्यासाठी जागा वाटप करायचं किंवा निवडणुका लढवायच्या आणि त्यातून मग भाजपला जनतेने बाहेर ठेवलं पाहिजे. कशाला? जनता कोणालाही तुमच्यासाठी सत्तेच्या बाहेर बसवणार नाही. सत्तेत जनता बसवते आणि जनता सत्तेच्या बाहेर करते. उद्धव ठाकरे असो, काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो, त्या पक्षांचं हे कुठेतरी उद्दिष्ट होतं का की आम्हाला सत्ते द्यायचे आणि त्यामुळे आम्ही एकमेकासाठी त्याग करायला तयार आहोत. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गटाला किती अधिक जागा देऊ शकतात, काँग्रेस उद्धव ठाकरे गटाला किती अधिक जागा देऊ शकतो, मी देऊ काय शकतो बघितलं पाहिजे, मी घेऊ काय शकतो या अटीवर आघाड्या आणि लढाया होत नाहीत. निवडणूक ही लढवायची असते आणि लढाईमध्ये मी जगलो पाहिजे, माझा सहकारी मेला तरी चालेल, अशा रीतीने लढाई लढवली जात नाही. तो मरेल किंवा मी मरेल, पण विजय आपला होईल. आपला विजय हे उद्दिष्ट असलं पाहिजे. तुम्हाला महाविकास आघाडी किंवा जी काय राष्ट्रीय पातळीवरची INDI नावाची आघाडी आहे, ही कधीतरी तुम्हाला या भूमिकेत दिसते का? तसं असतं तर राहुल गांधींनी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडीवर ममता दिदींची मतं बारगळतील अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून जनतेला ममता दिदी विरुद्ध उभं राहायला मदत केली नसती. ममता दिदींचा घात होईल अशा प्रकारे राहुल गांधींनी व्हिडिओ केला होता मतदानाच्या आधी आणि बंगालमध्ये भाजपला यशस्वी करण्याची परिस्थिती खुद्द ममता दिदींनी निर्माण केली, अशा स्वरूपाचं वक्तव्य करून त्यांनी भाजपला मदत केली होती. याचा अर्थ ममता दिदीला पडायला मदत केली होती आणि ते राहुल गांधी सांगतात की भाजपला सत्तेबाहेर बसवायचं. ममता दिदी आणि काँग्रेस या दोघांनाही भाजपला सत्तेबाहेर बसवायचं असेल
तर एकमेकाशी मिळेल त्या परिस्थितीत तडजोड करायला पाहिजे आणि 4 दिले पाहिजेत, 4 घेतले पाहिजेत. आपल्याला काय मिळणार यापेक्षा आपण काय सोडायला तयार आहोत हे बघावं लागतं. आणि ते सुद्धा नसेल तर मग दुसऱ्याला हरवणं हे तुमचं उद्दिष्ट चुकीचं ठरतं. तुमची सिद्धता आणि साध्य याच्यामध्ये एक विरोधाभास, कॉन्ट्रॅडिक्शन निर्माण होते आणि तिथे मग यांचा पराभव होतो. पण मग आपला पराभव मान्य करणं, आपली चूक मान्य करणं एवढं पण सौजन्य नाही. मग निवडणूक आयोगावर टीका कर, वोट चोरीचा आरोप कर, मतदार यादीवर टीका टिप्पणी कर, या सगळ्या पळवाट आहेत आणि त्यातून तुमची समस्या संपत नाही, तुमच्या अडचणी दूर होत नाही. तुम्ही ठरवा. भाजपने हे ठरवलेलं आहे की आपल्याला सत्तेत यायचंय आणि सत्तेत यायचंय ते कुठल्याही मार्गाने यायचं. त्यासाठी वेळ आला तर त्यागही करायला तयार असलं पाहिजे. आता टीका टिप्पणी होते ना, भाजपमध्ये काँग्रेसमधून आणि इतर पक्षातून इतके लोक घेतलेले आहेत की मूळचे जे जनसंघापासून काम करणारे 40-50 वर्ष भाजपसाठी ज्यांनी जमिनीपासून काम केले त्या बिचाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय. ते अजूनही खुर्च्या मांडतात, सतरंजा उचलतायत. ही टीका कोण करतो? भाजपचे विरोधक टीका करतात. अरे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, भाजपचा तो मूळ कार्यकर्ता ज्याने दीर्घकाळ अनेक वर्ष राबून राबून आपला पक्ष उभा केलाय, त्या पक्षाला आता गोड गोड मधुर फळं येत आहेत, ती चाखायला बाहेरचे आले. म्हणून ते कार्यकर्ते केशव उपाध्याय असतील, माधव भंडारी असत रडत बसलेले नाहीत. आपला पक्ष वाढतोय ना, आपला पक्ष सत्तेत येतोय ना, आपली विचारधारा पुढे जाते ना, यासाठी त्याग करायला जेव्हा असे कार्यकर्ते सज्ज असतात त्या पक्षाला तुम्ही हरवू शकत नसता किंवा सत्तेबाहेर बसवू शकत नसता. भाजपचं उद्दिष्ट साफ होतं, काँग्रेसला हरवायचं होतं, काँग्रेसला सत्तेबाहेर करायचं होतं. पण काँग्रेसला सत्तेबाहेर करताना आपला पक्ष सत्तेत आला पाहिजे हे पण एक जोड उद्दिष्ट होतं. आणि त्यामुळे राज्यामध्ये काँग्रेसचं ताकद खच्ची करताना प्रादेशिक पक्ष असो किंवा दुसरा पक्ष असो त्यांना मदत केलेली आहे. 89 साली लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचं बहुमत गेलं तेव्हा जवळजवळ 90 खासदार भाजपचे होते. पण ते 90 खासदार सत्तेतला कुठलाही वाटा न घेता व्ही.पी. सिंग यांच्या पाठीशी उभे राहिले. जनता दलाला पंतप्रधानपद घेऊ दिलं आणि ज्या वेळेला जनता दल आपल्या उद्दिष्टांना धक्का देते, व्ही.पी. सिंगचं सरकार पाडलं सुद्धा भाजपने. पण टार्गेट क्लिअर होतं, आपल्याला सत्तेत जायचंय आणि आपल्याला सत्तेत जाण्यासाठी मोठा शत्रू काँग्रेस आहे. काँग्रेसचं जागोजागी खच्चीकरण झालं पाहिजे आणि ते खच्चीकरण करण्यासाठी आपल्याला त्याग करावा लागला तर तो करायचा आहे. 20 वर्ष नितीश कुमार भाजपच्या पाठिंब्यावर बिहारचे मुख्यमंत्री राहिले. 90 मध्ये सुद्धा उत्तर प्रदेशात काँग्रेसचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री झाले. त्यांना पाठिंबा देणारा भारतीय जनता पक्षच होता. बिहारमध्ये 1990 मध्ये लालू प्रसाद यादव पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा त्यांना पाठिंबा देणारा पक्ष भारतीय जनता पक्ष होता. साध्य आपल्याला सत्तेत यायचंय त्यासाठी काँग्रेस दुबळी झाली पाहिजे, काँग्रेस विकलांग झाली पाहिजे. तर त्यासाठी ज्या छोट्या छोट्या मित्रांना बरोबर घ्यायचं तर त्यांना पण बळ द्यायचं. पण एकत्रित परिणाम काँग्रेस दुबळी होणं आणि आपला पक्ष सशक्त होणं हे होतं. याचा मागमूस तुम्हाला दिसतो का? नाही. आज जे जे पक्ष तुटलेले फुटलेले, ममता दिदी सुद्धा पहिल्यांदा काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भाजपच्या मदतीनेच बंगालच्या निवडणुका लढवत होत्या. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री सुद्धा होत्या. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की नकारात्मक उद्दिष्ट असता कामा नये, उद्दिष्ट सकारात्मक असलं पाहिजे. तुम्हाला तुमचा शत्रू पक्का करता आला पाहिजे.
काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व संपल्याशिवाय किंवा काँग्रेसचा राष्ट्रीय दबदबा संपल्याशिवाय आपण राष्ट्रीय पक्ष होऊ शकत नाही. म्हणून साध्य होतं आपला पक्ष राष्ट्रीय बनवणं आणि त्यासाठी छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घेऊन त्यांना आवश्यक तिथे बळ देऊन आपलीही ताकद वाढवून घेणं आणि काँग्रेसला संपवणं. याचा मागमूस ज्यांच्याकडे नाही असे पक्ष भाजपला सत्तेबाहेर बसवण्यासाठी काँग्रेसच्या नादाला लागून स्वतःला संपवून बसले. जे जे पक्ष फुटलेले, तुटलेले, संपलेले आपण बघतो, त्याचं एकमेव कारण असं आहे की भाजपला सत्तेबाहेर बसवण्याचं उद्दिष्ट घेऊन चालताना ते स्वतःला आपल्या पायावर देखील उभे करू शकले नाहीत आणि आपल्या पायावर उभे असतील तर त्यांनी स्वतःच्याच पायावर काँग्रेस सोबत जाऊन कुऱ्हाड मारून दिली. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.